तुकाराम सर आज आता हालमध्ये दोन चार मॅच पासून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा या स्पर्धेमार्फत खरोखर मनापासून आभार असेल. एक टुर्नामेंट केल्यानंतर डायरेक्ट इथे उपस्थित झाले, खरोखर आभार मानले जाते कमी आहे सर तुमचं. चला आपण जाऊया मॅचच्या दिशेने. आकाशी बिग बॅश लीग 2025 मॅचला होते सुरुवात. ओपनिंग बॅट सलामीची जोडी मैदानावरती. निखिल चेतन पहिली ओव्हर घेऊन बॉलर खेळण्याचा प्रयत्न जसं तुम्ही उल्लेख केला. आता एक एक स्टेज पुढे चालले. जसं मोबाईलमध्ये कॅन्डी क्रश खेळतो ना, एक लेअर को पार करो दूसरी लेअर आती है कठीण आहे वाली, तशी आता एक टप्पा पार पडलाय, दुसरा थोडासा कठीण येऊ लागलाय. हा नक्की सर, जसे आपण पुढे पुढे जातो तसा कठीण मोड येतो, कारण तसे संघ सुद्धा आपल्याला टफ भेटत असतात सर. बरोबर, परफेक्ट उल्लेख केला सर. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला एक एक संघ वाढतो, पण बाबा स्वतःवरती विश्वास ठेवा. समोर कोण आहे ते नक्कीच त्याची तुम्ही खातरजमा करा, पण स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास महत्वाचा आहे अशा क्षणाला. आणि आत्मविश्वास असतो काय, आपल्या आतल्या आवाजात थोडासा आवाज द्या. बाबा हा क्षण आहे जो मी एन्जॉय करणार, हा क्षण आहे तो मी खऱ्या अर्थानं माझ्या आनंदासाठी घेणार, आणि हा जो क्षण आहे इथून केलेल्या मेहनतीला फळ येणार आहे. अडवलं चेंडूला, अडवलं एकच धाव भेटेल. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे, जे की संघ विन झाला. त्या मॅच मधला हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर चेतन कदम. आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला देण्यात येईल. मी विनंती करेल बापचेट, आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. देवेंद्र गुरव साहेब, आपल्याला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचची जर्सी देण्यासाठी आपण पुढे यायचं प्लीज. चेतन कदम या. आणि जेकेसी संघ जिंकला, चौकार ठोकला होता, त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक सुद्धा आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाईल. देवेंद्र गुरव साहेब, आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर सिरीज आणि बेस्ट फिल्डर 2 कॅप आणि 2 टी शर्ट, म्हणजेच बेस्ट फिल्डर साठी कॅप, बेस्ट बॉलर साठी कॅप, बेस्ट बॅट्समन साठी टी शर्ट आणि मॅन ऑफ सिरीज साठी टी शर्ट आपल्या जय स्पोर्ट मधून आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. जय स्पोर्ट्स चे मनापासून आभार. चला मॅच कडे वळूया, ज्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय, आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 4 धावा फलकावरती, एकही गडी न गमावता हा एकविरा नारंगी संघ हलक्या रीतीने खेळून काढलाय. चेंडूला शिजत पाठवलाय पॉईंटच्या दिशेला. डिक्लेअर झोन मध्ये षटक संपलाय, धावा फलकावरती आहेत 5. Well, on the way the time cold, I wanna be keeping you warm. I got the right temperature to shelter you from the storm. Hold on. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पहा पहिल्या षटकामध्ये किती धावा होत्या, 5. आता इकडून 3 मध्ये किती, पहिला बॉल नो, यष्टांच्या बाहेर वेगाने जाणारा चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी नो घोषित केलाय. नो नाही तर हा ओ नो आहे, कारण भरपूर वरून ऑफ स्टंपच्या बाहेर गेला चेंडू, डायरेक्ट स्टंपच्या मागे गेला. पुढचा चेंडू त्याच पद्धतीला, परंतु आता मात्र ऑफ स्टंपच्या टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर गेलेला आहे, त्या कारणे पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. कसोटी धाव फलकावरती 7 लगावले गेलेले आहेत. आणखीन एक त्याच पद्धतीला चेंडू, परंतु हा मध्ये होता. उसळी घेणाऱ्या चेंडूला कट केला, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला. 1 रन आणखी धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती 8.
आठ धाबा धापल करतात. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सईद सईद समोर चेतन, मागील मॅचचा हिरो. बॅकफुटवर गेले मागील मॅचचा हिरो म्हटलं आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला विकेटचं बटन गॉन. चौका लगे तो दिखा. नंतर वनडाऊनचा फलंदाज आपण पाहतोय अक्षय पाटील फलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्यामध्ये सुद्धा दमखम आहे, बॅटिंग करण्याची क्षमता आहे आणि तो फलंदाज फलंदाजी मार्कवरती येतोय. 8 धावा फलकावरती असताना पहिला विकेट गेलाय. 8ची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये झालेली आहे, पण ती पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे आणि ब्रेक झाल्यानंतर नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती आलाय. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवलाय. 9वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावलाय. 9 धावा धावपल करते आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सईद पुन्हा एकदा सज्ज होते. 5 चौकार नाहीये ती सर्वात कोणत्याची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली या पहिल्या 9 चेंडूमध्ये. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. तोपर्यंत सिंगल रन. पहा मागील मॅच मध्ये 30 धावा इकडे डिफेंड केल्यात हे नारंगी संघाने. आता इकडून काय करायचं आहे? इकडून येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावा बनवायचे आहेत आणि टार्गेट सेट करायचं आहे. या मॅच मध्ये सुद्धा प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आलेली आहे. आतापर्यंत 10 धावा फलकावरती लगावल्या आहेत 10 चेंडूंमध्ये. पुढचे चेंडू आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पंच वळालेले आहेत आणि वाईटचा इशारा करतायत. अवांतांनी आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. 11वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेलेली आहे. 11 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला दुसऱ्या षटकातल्या. ऑन साइडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू राहुलने अडवलाय. 1 रन कंप्लीट केलाय. एका धावनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या कड्यावरती. कसब शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 12 धावा धावपल करतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. निखिल स्ट्राईक एंडला थोडासा बदल करतायत क्षेत्रसंघमध्ये. सईद खूप चांगलं षटक आतापर्यंत आहे. सईद यांचं पुन्हा एकदा सज्ज होतात. सईद हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय सिंगलसाठी. पहिल्या 12 मध्ये 13 आली आहेत. नखेरकार 2 षटक कंप्लीट. या ऐकूया डीजेला. तांबडी कांबडी चमकते हुलक. तिथून चर्चा चाललाय. फिल्डिंग प्ले बॉयचा खेम्यामध्ये या ठिकाणी चर्चा चाललाय. 13 झाल्यात. या सुद्धा थांबवायचं आहे आपल्याला. आणि 2 बॅट्समन मध्ये या ठिकाणी चर्चा झालाय की 13 वरती थांबायचं नाही. आपल्याला आता गेअर बदलावा लागणार. गेअर बदलायचा आहे. धावा कोऱ्याने करायच्या आहेत. 30 पर्यंत पोहोचायचं आहे. त्या कारणे आपल्याला थोडंसं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गेअरवरती गाडी ढकलावी लागणार. अनिकेत मुले नवीन गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 12 चेंडूमध्ये पहिल्या 13 धाबा धावपलकावरती आहेत. विकेट आतापर्यंत चेतनची आली. निखिल मैदानामध्ये आहे. अक्षय आहे. पहिला बॉल जिकडे सज्ज झाले आहेत. पहिला बॉल हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय सिंगलसाठी. पहा मागील आतापर्यंत 12 चेंडूमध्ये आपण जर का विचार केला तर एकही चौकार आलेला नाही, परंतु स्ट्राईक रोटेट झाली गेली. 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांचा सुरू आहे. ते गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. चेंडू इथून खेळायचे नाही आहेत जर एक चांगली टोटल सेट करायची असेल तर. आणि गेअर वरती पाय ठेवला आणि ऍक्सिलेटर एकदम सोडलं. त्या कारणे गाडी या ठिकाणी वर उडली आणि चेंडू निघून गेला या ठिकाणी आणि विकेटचं पतन. थँक्यू. चौकाराचा निशाणा लगावा लागणार आहे. चौकार 4-4
4 कडे तो निशाणा बघावा लागणार आहे. धावफलक थांबलंय. 14 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 14 मध्ये 14 आतापर्यंत. अनिकेत मुले पुन्हा सज्ज होत आहेत. हो, पहिला चेंडू पायावर आदळलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अनिकेतचं स्वागत केलंय डॉट बॉलने. टप्पा पडल्यानंतर वेगवान पद्धतीने आला होता. वाटलं होतं फलंदाजाला अनिकेत आहे फलंदाज या ठिकाणी, त्याला वाटलं होतं की हा चेंडू हळुवारपणे खेळून काढूया, परंतु ज्या वेगाने आला ना त्याला खेळायला जमलेलं नाहीये. डॉट बॉल आलाय. अनिकेत पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. सेम स्ट्रोक जो एक्झिक्यूट केला होता अक्षयने तो सुद्धा अनिकेतने केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. विकेट गिरे तो येस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. विकेट आणखीन एक आलाय. या षटकामधली दुसरी विकेट. 4 चेंडू अवघी 1 धाव खर्ची पडलाय अनिकेतमुळे, आणि हे अनिकेतमुळेच या ठिकाणी साकार झालेला आहे. प्लेबॉय संघासाठी 2 विकेट 1 रन आणि 4 चेंडू आतापर्यंत संपल्यात. हरीश आलाय नवीन फलंदाज. फलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म बॅटर आहे. ताकद आहे त्याच्यामध्ये. पाहिलंय भरपूर ठिकाणी फलंदाजी करताना त्याला. आज त्याला करावं लागणार. कव्हर दिशेला मारला फटका. 1 रन आणि 1 रनने धावफलक 1 ने पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलाय 15 15 रन. नाही की धाबे तितकंच तुम्हाला त्या मॅच मध्ये येता नाही येणार. मागील मॅच आपण बघितली लो स्कोरिंग मॅच, फक्त 18 धावा झाल्या होत्या. इकडून तुमच्या आता 15 झाल्यात. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर एखादा मोठा फटका. निखिल मैदानामध्ये अजून आहे. निखिल एखादा फटका शोधतोय, एखादा 4 शोधतोय का, इकडून 4 येईल का, यावर सर्वांच्या नजरा. मोठा फटका समोरच्या दिशेने. चेंडू सईद अडवतोय, पुन्हा थांबवतोय, येतोय डॉट बॉल. 3 षटक संपल्यात. 15 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. यस, थँक्यू सो मच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धाव फलकावधी पूर्णतः थांबवून ठेवलाय. आता मात्र ऐकूया नारंगी संघाचे फलंदाज चौकाराच्या शोधामध्ये. ज्या पद्धतीने आपण दूरवरचा व्यक्ती किंवा दूरवरची वस्तू पाहण्यासाठी हात डोक्यावरती ठेवतो ना, त्या पद्धतीने शोधायला लागलेले आहेत. कारण त्या पद्धतीची गोलंदाजी चालू आहे, त्या पद्धतीचं फिल्डिंग चाललेली आहे. कसोबजी रोहित शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 15 धावा धावफलकावर. रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. स्ट्राईक एंडला हरीश. पहिला बॉल पहिल्या बॉलवर करतायत. भरपूर घडलंय. आता आमच्या ऑफिशियल पंच सांगतील. पहिला नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा आल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपात ह्या धावा, आणि या गरजेच्या असतील. आणि इथून एखादा मोठा फटका जरी आला तर नक्कीच एक चांगली बळकटी प्राप्त होईल धावसंख्येमध्ये. ज्या शोधामध्ये होते ती शोध थोडी या ठिकाणी पूर्ण झालाय. 17 धावा फलकावती. 17 अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही संधी आहे मोठे फटके मारण्याची. हरीश खेळपट्टीवरती अजूनपर्यंत आहे आणि निखिल अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. तर क्षमता आहे. सलामीर फलंदाज खेळपट्टीवरती आहे तर नक्की नजर बसली असेल. आणि आता मात्र तो सूर गवसण्याचा प्रयत्न असेल. ओहो, सूर गवसण्याच्या नादामध्ये दूर निघाला. फलंदाज झाला बाद. अभी तीनों में यहाँ पर चर्चा हो रही है, यार मिला दे, एक चौका मिला दे. ही चर्चा चाललाय कारण गरजेचा आहे एक चौका या मॅच मध्ये बॅलन्सिंग टोटल करण्यासाठी, एक सम्मानजनक टोटल बनवण्यासाठी.
अनिल सर फक्त एक चौका शोधतोय नारंगी संघ. एक चौका. 17 धाबा धावपलकावर आहेत. रोहित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हितेश आल्यात. हलक्या हातानं चेंडूला विकेटवर सन्मान दिलाय. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 18 धाबा धावपलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडून किमान 5 किंवा 6 रनचा चौकार आला तर अजून मजा येणार आहे. किमान 5 किंवा 6 रनचा नक्कीच ज्या गरजेचं असतील 4 चेंडूमध्ये 5 ते 6 धावा, कारण 18 लगावले गेले आहे. 24-25चं टार्गेट येऊ शकेल. ती फायटिंग टोटल असू शकेल जर फिल्डिंगच्या जोरावरती आयुक्रा नारायणी संघाने जर किल्ला लढवला तर. 4 बॉल बाकी आहेत. गोलंदाज आतापर्यंत हवी ठरलेले आहेत. रोहितचा हा बॉल हरीश करता फुल टॉस ऑन साइडला. राहुल परदेसने चेंडूला अडवलाय. एकच रन मिळालाय चेंडूवरती. एक रन मिळाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 19 19 या आकड्यावरती. शेवटची 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धाबा धावपलकावर रोहितच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर उचली पहा कशा प्रकारे होती. विट काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा. पहिलं षटक, दुसरं षटक, तिसरं षटक, चौथं षटक. एकही चौकार आलेला नाही. अतिरिक्त धावा आल्यात, विकेट आल्यात, परंतु चौकार नाहीये. टप्पा पडल्यानंतर उसळी जास्त घेतोय चेंडू, आणि उसळी कशी काय घेतली हे रोहितच सांगेल. कोणत्या पद्धतीने त्याने चेंडू टाकलेला होता ते फलंदाजाला कळलाच नाही. निर्धाव चेंडू पडलाय. 2 चेंडू अजून बाकी आहेत. धावसंख्या 19 वरती आहे. 19 मध्ये स्थिरावली गेलेली आहे असं म्हणता येईल, कारण आतापर्यंत चेंडू संपल्यात ते 22. 2 चेंडू बाकी आहेत. रोहितचा हा बॉल अनिकेतने हिट करण्याचा प्रयत्न आणि बॅटची वरची कडा लावून सीमार शबार चेंडू गडी होतोय बाद. जीवनाने आपल्याला बाय बाय, परंतु गोलंदाजांनी फलंदाजाला बाय बाय केलंय. समोर जे खेळाडू बसल्यात पोलच्या इकडे, समोर व्हाईट पडदा तिकडे लावलाय. समोर तिकडून सर्वांनी बाजूला व्हा. तिकडे पोल आहे. प्लीज टॉस का बॉस कडून सुद्धा ते बघा पूर्णपणे हालतोय. बांबू हालतोय. प्लीज तिकडून टॉस का बॉस मधून थोडस बांबू पासून लांब राहा. समोर पोल कडून सर्व खेळाडू बाजूला राहा. सर्व खेळाडू शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे रोहितच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. फेकी झाले. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तडंपारा रेफर केले गेले आणि आमची टेक्निकल टीम डीबीएन नेटवर्क वर सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. बॅट कुठे होती, चेंडू आला तेव्हा लाईनीच्या बाहेर की आत, या सर्व गोष्टी आपण पाहतो. फेकी झाली त्यावेळेला पहा. बॅट कुठे होती, रोहितने चेंडू कधी लावला, बॅट कुठल्या क्षणाला होती, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आणि बॅट पाठीमागे असल्या कारणाने फलंदाज बाद. नक्कीकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 19 धावा धावपलकावरती आहेत. 20 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय आयुक्रा नारंगी या संघाने. प्ले बॉईज फुलपडा या संघासमोर.
ला फुल मार्क्स असतील. हलक्या रीतीने खेळून काढला या ठिकाणी ऑन साईडला डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन आणखी धावसंख्येमध्ये ऍड केले जाईल आणि एकेरी धावसंख्येने या ठिकाणी भर देण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांकडनं. कारण एक छोटंसं लक्ष आहे सर, छोटं लक्ष आहे त्याच्यामुळे माहिती आहे जयूला माहिती आहे जयेश तिथे आहे कूल अँड काम खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याला माहिती आहे की खेळपट्टीवरती टिकून राहणं जर टिकले तर रन आपोआप येणार आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती 3 रन. चौथा चेंडू निश्चितच प्रकाश दादा यांच्या हातून पडणारा असेल. एक जुना जाणता गोलंदाज निश्चित आपण पाहतोय नारंगी संघामधला भरपूर सामन्यांचा अनुभव आहे त्याला. थोडासा वेगवान टाकला परंतु या ठिकाणी मागे थोडासा पाऊल टाकून हलक्या रीतीने खेळून काढला. फिल्डरच्या भरपूर लांब असल्या कारणे जोपर्यंत तो उचलून फेकेल तोपर्यंत या ठिकाणी कंप्लीट केली. चौथी धाव चौथ्या चेंडूवरती फलकावर लागलाय. आणि त्यांना माहिती आहे अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळायचं आहे, काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. व्यवस्थित टार्गेट सेट झाले त्या दिशेनं जायचं आहे. 1 रन अजूनही ॲड होईल. अलग कुछ करना नाही आहे, अलग तो गेंदबाज के लिए है. त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे या सामन्यामध्ये. नक्की ते करण्यासाठी चान्स घेतला होता परंतु या ठिकाणी भूल करून चुकलेले आहेत प्रकाश. जसं तुम्ही नेहमी सांगता बाबा थोडीशी चूक झाले भूल झाले अपील झालंय पाठीमागे. शेवटचा बॉल आलाय निर्धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धाबलकावरती येते 6. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 झाल्यात. जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा थोडीशी चूक भूल पावतीवरती लिहितात चूक भूल द्यावी घ्यावी अशी चूक ना घ्यावी ना कोणाची द्यावी. एक ऐकूया गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. कव्हरच्या दिशेला पडद्याच्या इकडे चौक्याचा बॅनर आहे त्या साईडला पडदा धरून सगळे बसलेत त्यांना विनंती सोडा पडदा. थँक्यू सो मच. नाही आपण पडद्यामागचे कलाकार आहात त्याच्यामुळे पडद्यावर येऊ नका. आपण पडद्यामागचे कलाकार आहात. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अनिकेत पहिल्या मध्ये 6 गेलेले आहेत. तर नक्कीच पुढच्या ज्या 18 मध्ये 14 कार्यात त्या रोखायच्या आहेत. आता ही मॅच जिंकायची असेल तर अनिकेत आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज जयेश बनसोडे ड्राईव्ह केलाय अक्षनी प्रयत्न केलाय परंतु तो प्रयत्न राहिलाय निष्फळ. परंतु चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार हरीशने केलेला प्रयत्न ठरलाय निष्फळ. थोडासा गारठा वाढलाय. थोडासा ज्यांनी स्वेटर आणल्या त्यांनी स्वेटर घातल्यात. बाकी ज्यांनी स्वेटर नाही त्यांनी हाताची घडी घातले. कारण आता थंडी वाजायला लागले. स्वेटर आता आठवण येते बाबा. आणि थंडीची कहाणी पण वेगळी आहे. म्हणजे पाऊस आहे ना तर पाऊस गेल्या जात नव्हता. 1 रन या चेंडूवरती. स्कोर 12 धावा स्कोरबोर्डवरती आपण बघतोय. 12 धावा. टॅप 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 पद्धतीनं खेळला जातोय. आणि मी का म्हटलं कारण पावसाळ्यात इतका लांबला होता की आता थंडी पण तेवढीच लांबणार आहे. थंडीचा कहर देखील तितकाच होणार आहे. अनिकेत फटका खेळलाय पुन्हा एकदा फील्ड झालाय. यावर्षी तर पावसाळा एवढा लांबला होता का बाबा आता एरे एरे पावसा गाणं बोलायचं का नाही एवढं टेन्शन प्रत्येकाला होतं. मॅच टेन्शनवाला मॅच आहे. धावा धापलकावरती 13 शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आहे. 1 धाव जलद गतीनं अजयेश. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 14. 6 धावा करायचे आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
बाजारभाव सांगितलं तर 1 डझन चेंडू आहेत, अर्धा डझन धावा करायचे आहेत. ऐकू एक गणी संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. मॅच आहे सर 12 मध्ये 6. तर या मॅच मध्ये निश्चितच 3ची सरासरीने खेळायचं आहे. फुलपाडा सरासरी संघाला- महत्वाची नाहीये, कोण ही मॅच सर करतोय ते महत्वाचं आहे. सरासरी म्हणजे जवळपास तुम्ही जसा उल्लेख केला 3ची आहे, पण त्याच्यापेक्षा मॅच कोण सर करतोय ते महत्वाचं आहे. जयेश चांगली फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला आहे अनिकेत आहे. अनिकेत सांगतो भावा टेन्शन नको घेऊ, मी आहे जोडीला. ही जोडी जमले, हळूहळू चाललोय आपण विजयाच्या दिशेनं चाललोय. नक्कीच गोलंदाज पण आपण पाहायला गेलं तर इथे समोर आहे. थोडासा फुलटॉस चेंडू टाकला होता सर, पण त्या फुलटॉस चेंडूला आसानीचे प्रत्येक फलंदाज खेळताना आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा सुद्धा चेंडू त्या पद्धतीने खेळला गेलेला आहे. हितेशचा हा बॉल नक्कीच जयसाठी असणार आहे. दोघांची जोडी जमलाय, नजर बसलाय आणि कव्हर दिशेला फेकलाय आणि फेकी थेट यष्टी वरती मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु गॅदर करण्यामध्ये त्या ठिकाणी हितेश कडनं चुकी झाली, त्यामुळे ही रन या ठिकाणी कंप्लीट झाले सर. नाही, नशीब असते, नशिबाची कहाणी पण वेगळी असते भाई. नसीबचं असं आहे ना की म्हणजे किस्मत के साथ चलो तो नसीब बदल देता है और उसके ना साथ ना चलो तो उसको ही पलट देता है. तशी कहाणी आहे. नसीब एक चित्रपट आला होता, त्याच्यानंतर नसीब अपना अपना आला होता. 2 पिक्चर पाहिले होते वेगवेगळे. आता नसीब अपना अपना आणि नसीब प्ले बॉयज इनटू द टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. दस्तक वो शोहरत की हो, कभी जो छत पे यूं ही छम छम हुई तो बारिश वो दौलत की हो. तो जैसे होते हैं खाली बातों में सभी के वैसे ही बुरे अरमान हो. सबका भला हो, सबका सही हो, अपना भी लेकिन सबसे सही हो. हमसे ना ऊपर कोई कहीं हो. थँक्यू सो मच. लगेचच मारता मॅच देऊन टाकूया. षटक टाकताना एक प्रभावकारी षटक टाकला आणि फलंदाजी करत असताना आपल्या साथीला एक जबरदस्त साथ दिली आणि त्या ऑलराऊंड परफॉर्मच्या जोरावरती